नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 4 जून आणि 5 जूनच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूयात। लेट्स स्टार्ट। आजची पहिली बातमी बघूयात। पर्यावरणीय शाश्वततेबद्दलचा आपला पहिला अहवाल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने प्रकाशित केला आहे। हा अहवाल आर्थिक वर्ष 2021 ते 22 साठी शाश्वतता अहवाल या नावाने प्रकाशित केलेला आहे। या अहवालात NHAI ने म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने प्रशासकीय रचना, भागधारक, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीने राबवलेल्या उपक्रमांचा समावेश केला आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकताच या अहवालाचे प्रकाशन झाले। पर्यावरण आणि ऊर्जा संवर्धनासाठी NHAI द्वारे केलेल्या विविध प्रयत्नांची परिणामकारकता हे या अहवालाचे वैशिष्ट्य आहे। NHAI आता उत्सर्जन कमी करण्यासाठीही काम करत आहे। ऊर्जा वापरामुळे तयार होणारे ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन, परिवहन, वाहतूक आणि प्रवास यामधून होणारे मेट्रिक टन समतुल्य पर किलोमीटर उत्सर्जन आर्थिक वर्ष 2021 मध्ये 9.7% होते। आर्थिक वर्ष 21-22 मध्ये ते 2% कमी झाले आहे, म्हणजे जवळजवळ ते 7.7% आलेले आहे। फास्टॅगद्वारे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनने कार्बन फुटप्रिंट कमी करण्यास हातभार लावला आहे, म्हणजे कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यास याने हातभार लावला आहे। याशिवाय राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी पुनर्वापर केलेल्या साहित्याचा वापर NHAI करत आहे। गेल्या 3 वर्षात बांधकामात फ्लाय ॲश आणि प्लास्टिक कचऱ्याचा वापर वाढला आहे। शाश्वत पर्यावरणीय विकासासाठी मानव प्राणी यांच्यातला संघर्ष कमी करण्यासाठी वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाय म्हणून 20 राज्यांमध्ये 3 वर्षात 100हून अधिक वन्यजीव क्रॉसिंग तयार करण्यात आले। गेल्या 3 वर्षात NHAIच्या माध्यमातून महिला आणि उपेक्षितांना रोजगार मिळवण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे। हा शाश्वतता अहवाल सरकारच्या वित्त मंत्रालयानुसार ग्रीन फायनान्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांच्या वित्त पुरवठ्यासाठी नवीन मार्ग खुला करेल। आता नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने ग्रीन एनर्जीचा वापर आणि कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांनी केलेल्या मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रयत्न यासाठीचा हा अहवाल एक आढावा आहे। पुढची बातमी बघणार आहोत आपण। राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा NIRF नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क सन 2016 पासून केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्रालयाद्वारे ही जाहीर केली जाते। तर राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा जो आहे तो केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्रालयाद्वारे जाहीर केला जातो। 2016 सालापासून ही सुरुवात झाली आहे। क्रमवारी निश्चित करण्यासाठी वापरण्यात येणारे मापदंड पुढे दिलेले आहेत। मापदंड म्हणजे डायमेन्शन्स या डायमेन्शन्स किंवा या मापदंडानुसार ही क्रमवारी जाहीर केली जाते। त्यात पहिले आहे अध्ययन, दुसरे आहे संशोधन आणि व्यावसायिक अभ्यास, तिसरे आहे पदवी निष्पत्ती, व्याप्ती आणि सर्वसमावेशकता आणि 5वे आहे दृष्टिकोन। या क्रमवारीचे वर्गीकरण 4 श्रेणी, आता याचे वर्गीकरण 4 श्रेणीमध्ये केले जाते। ते कुठले तर सर्वसाधारण, महाविद्यालय, विद्यापीठ आणि संशोधन अशा 4 श्रेणींमध्ये याचे वर्गीकरण केले जाते आणि 7 विषय गटात याचे वर्गीकरण केले जाते। ते म्हणजे अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माण, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र, विधी आणि दंतवैद्यकशास्त्र असे एकूण 11 गटात याचे वर्गीकरण केले जाते। NIRF रँकिंग टीचिंग, लर्निंग, रिसर्च, व्यावसायिक पद्धती, आउटरीच आणि सर्वसमावेशकतेच्या आधारे विद्यापीठ आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये रँकिंग जाहीर केली जाते। देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांतर्फे महाविद्यालय तसेच विद्यापीठांमध्ये दिल्या जाणाऱ्या
शैक्षणिक क्रमवारीचा दर्जा तपासण्यासाठी या संस्थांची मानांकने आणि मान्यता महत्त्वाची असते. आता 2023 मध्ये NIRF रँकिंगमध्ये 3 नवीन गोष्टींची भर पडली आहे, ती आपण आता बघणार आहोत. कृषी आणि संबंधित क्षेत्रे या नव्या विषयाची सुरुवात करण्यात आली आहे. जे 7 विषय गट होते त्यात अजून एक नवीन विषय आला आहे, तो म्हणजे कृषी आणि संबंधित क्षेत्रे. आता यापूर्वीच्या काळात अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट अर्थात अभिनव संशोधन क्षेत्रातील कामगिरींसाठी संस्थांचे अटल मानांकन या उपक्रमातून अभिनव संशोधन या विषयाची मानांकने देण्यात येत असत. पण त्यावेळी 2 वेगवेगळ्या संस्थांना एकसारखी माहिती पुरवण्याचा शिक्षण संस्थांवरील ताण कमी करण्यासाठी या विषयाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. मानांकनात नगर आणि शहर नियोजन या विषयाचे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांचा समावेश करण्यासाठी वास्तुरचना या विषयाची व्याप्ती वाढवून त्यात वास्तुरचना आणि नियोजन या विषयावर भर घालण्यात आली आहे. समग्र श्रेणींमध्ये भारतीय आता बघूयात आपण की NIRF रँकिंगमध्ये कुठल्या कुठल्या संस्थांनी कुठले स्थान मिळवले आहे. तर त्यात सर्वात आधी समग्र श्रेणी म्हणजे ओव्हरऑल मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास या शिक्षण संस्थेने सलग 5व्या वर्षी पहिले स्थान मिळवले आहे. पुढे विद्यापीठ विभागात बेंगळूरच्या भारतीय विज्ञान संस्थेने सलग 8व्या वर्षी सर्वोच्च स्थान मिळवले आहे. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने कृषी आणि संबंधित क्षेत्रात सर्वोच्च स्थान राखले आहे. व्यवस्थापन विषयात IIM अहमदाबाद या संस्थेने सलग 4थ्या वर्षी पहिले स्थान राखले आहे. आता यात महत्त्वाचे काय लक्षात ठेवायचे तर कुठल्या कुठल्या संस्थांनी कुठले स्थान मिळवले आहे. तर ओव्हरऑल श्रेणीमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास या संस्थेने 5व्या वेळा पहिले स्थान मिळवले आहे. म्हणजे सलग 5 वर्ष ही संस्था पहिले स्थान मिळवत आली आहे. तर विद्यापीठ विभागात बेंगळूरचे भारतीय विज्ञान संस्थेने सलग 8 वर्ष पहिले स्थान मिळवले आहे. पुढचे म्हणजे कृषी संशोधन संस्थेने कृषी आणि संबंधित क्षेत्रात दिल्ली येथील कृषी संशोधन संस्थेने कृषी आणि संबंधित क्षेत्रात पहिले स्थान कायम ठेवले आहे. आणि व्यवस्थापन विषयात IIM अहमदाबाद यांनी सलग चौथ्यांदा पहिले स्थान मिळवले आहे. हे येथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. MMRDAच्या आयुक्तपदी डॉक्टर संजय मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या मुखर्जी हे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी होते. MMRDA मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDAची स्थापना 26 जानेवारी 1975 रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम 1947 नुसार करण्यात आली. यात महत्त्वाचे म्हणजे MMRDAच्या आयुक्तपदी कोण आहे तर डॉक्टर संजय मुखर्जी. आणि MMRDAची स्थापना कधी झाली यावर प्रश्न विचारू शकतात. आता आपण बघणार आहोत की वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे. तर आपण त्याबद्दल माहिती बघणार आहोत. चला सुरुवात करूया. भारतीय वंशाचे व पुणे शहरात जन्म झालेले अमेरिकन उद्योजक अर्थतज्ञ असलेले अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष झाले आहे. अजय बंगा यांचे महाराष्ट्राशी आणि पुण्याशी नाते आहे. श्री बंगा हे भारतीय लष्करातील अधिकाऱ्याचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म पुण्याच्या खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये झाला आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये MBA केले आहे. भारत सरकारने 2016 मध्ये अजय बंगा यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली होती. अजय बंगा जागतिक बँकेचे 14वे अध्यक्ष असतील. हे इथे महत्त्वाचे आहे की अजय बंगा जागतिक बँकेचे कितवे अध्यक्ष आहे तर ते 14वे अध्यक्ष असतील. 2 जून 2023 रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. पुढील 5 वर्ष ते या पदावर कायम राहणार आहेत.
त्यांनी माजी अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची जागा घेतली आहे. आता येथे महत्वाचे म्हणजे अजय बंगा 14वे अध्यक्ष असतील आणि त्यांनी डेव्हिड मालपास यांची जागा घेतली आहे. अजय बंगा मास्टर कार्ड इंकचे माजी प्रमुख, सध्या जनरल अटलांटिकाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF या जागतिक सर्वोच्च वित्तीय संस्थांचे प्रमुख बनणारे बंगा हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत. त्यांना 2012 मध्ये फॉरेन पॉलिसी असोसिएशन मेडल, 2016 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींचा पद्मश्री पुरस्कार, ॲलिस आयलँड मेडल ऑफ ऑनर, 2019 मध्ये बिझनेस काउन्सिल फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंगचा ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड आणि सिंगापूर पब्लिक सर्व्हिसेसचे प्रतिष्ठित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर अजय बंगा यांच्यावर चर्चेतील व्यक्तीमध्ये प्रश्न येऊ शकतो. पुढची बातमी बघूयात. ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि माजी भारतीय वनसेवा अधिकारी मनोज मिश्रा यांचे वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले. त्यांना करोनाची बाधा झाली होती. त्यांनी 2007 मध्ये यमुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी समर्पित असलेली यमुना जिये या मोहिमेची सुरुवात केली होती. वर्ल्ड कल्चर फेस्टिवलच्या आयोजनामुळे नदीकाठाचे नुकसान झाल्याच्या मुद्द्यावर मिश्रा यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये केलेली याचिका देशभर चर्चेत आली. या समर्पित कार्यामुळे यमुना मॅन म्हणून त्यांना संबोधण्यात येत असे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे त्यांचा जन्म झाला होता. 1979 मध्ये ते भारतीय वनसेवेत रुजू झाले होते. आता यात महत्वाचे म्हणजे यमुना जिये ही मोहीम मनोज मिश्रा यांनी सुरू केली आणि या त्यांच्या कार्यामुळे त्यांना यमुना मॅन म्हणून ओळखण्यात येत होते. यात हे महत्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. मँचेस्टर सिटी या संघाने वेम्बली स्टेडियम लंडन येथे झालेल्या FA फुटबॉल असोसिएशन चॅलेंज कपच्या अंतिम सामन्यात मँचेस्टर युनायटेड या संघाला पराभूत करत FA चषक फुटबॉल असोसिएशनचे चषक 2022-23 जिंकले आहे. मँचेस्टर सिटीचे हे 7वे विजेतेपद आहे. आता येथे काय महत्वाचे आहे तर फुटबॉल असोसिएशन चॅलेंज कप याचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मँचेस्टर सिटी या संघाने जिंकलेले आहे. आता पुढची बातमी बघूयात. ही बातमी थोडी इंटरेस्टिंग आहे कारण स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शोधकर्त्यांनी काय शोधून काढले आहे तर ज्या पद्धतीने आपली स्किन किंवा आपली त्वचा ज्यावर जखम झाली तर ती स्वतः हील होते, त्याचप्रमाणे त्यांनी पॉलिमर शोधून काढले आहे. ते पॉलिमर स्वतः हील होणार आहे. जर ते डॅमेज झाले तर ते स्वतःला हील करून घेणार आहे. तर आपण बघूयात बातमी. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शोधकर्त्यांनी मानवी त्वचेसारखे स्वतःला दुरुस्त करणारे पॉलिमर शोधून काढले आहे. म्हणजेच मानवी त्वचा ज्याप्रमाणे स्वतःला भरून काढते, हील करते, त्याचप्रमाणे हे पॉलिमर काम करतात. तर कोणते पॉलिमर आहेत आपण ते बघू. PPG पॉलीप्रॉपिलिन ग्लायकॉल आणि PDMS पॉलीमिथाइल सिलॉक्सेन म्हणजे सिलिकॉन. हे दोघही पॉलिमर हे यांत्रिक आणि विद्युत गुणधर्म दाखवतात आणि हे दोघही पॉलिमर जैव सुसंगत आहेत. तर कुठले पॉलिमर आहे हे इथे लक्षात ठेवायचं. PPG पॉलीप्रॉपिलिन ग्लायकॉल आणि PDMS पॉलीमिथाइल सिलॉक्सेन. हे पॉलिमर एकत्र केले की विद्युत प्रवाह यातून वाहतो. अशा प्रकारचे पॉलिमर आपण रोबोट आणि सॉफ्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणासाठी उपयुक्त करू शकतो किंवा उपयोग यांचा आपण करू शकतो. तर यात महत्वाचे म्हणजे कुठल्या विद्यापीठाने ह्या प्रकारचे पॉलिमर शोधले आहे तर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने. ज्या पद्धतीने आपली त्वचा स्वतःला हील करते त्याचप्रमाणे हे पॉलिमर स्वतः हील होऊ शकतात. सेल्फ हिलिंग पॉलिमर यांना म्हणू शकतो आपण. तर ते कुठले आहे? PPG पॉलीप्रॉपिलिन ग्लायकॉल आणि PDMS पॉलीमिथाइल सिलॉक्सेन. आता पुढची बातमी बघूयात. जर्मनीचे हॅम्बर्ग शहर हे एक नवीन किंवा वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध किंवा चर्चेत आलेले आहे. तर आपण बघूयात ते का.
तर बायोचर नावाच्या पावडर तयार करण्याकरता सध्या हे खूप चर्चेत आहे. आता हे बायोचर काय आहे, तर बायोचर नावाची पावडर कोको नावाच्या बियांच्या सालीपासून तयार केली जाते. आता कोको बिया सर्वांनाच माहिती आहे. कोको बिया म्हणजे ज्याच्यापासून चॉकलेट बनवले जाते त्या बिया किंवा त्या सीड्स. या कोको बियांपासून चॉकलेट तयार केले जाते. या बायोचर पावडरचं वैशिष्ट्य म्हणजे बायोचर पावडर हरितगृह वायूंना नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आता याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आणि हे सर्वात चर्चेत येण्याचं कारणच हे आहे की ही बायोचर पावडर हरितगृह वायूंना नियंत्रणात ठेवते. तर बघूयात ही बायोचर कसे तयार केले जाते. एक ऑक्सिजन नसलेल्या खोलीत म्हणजे जिथे ऑक्सिजन नाहीये अशा खोलीत काय केले जाते, कोको बियांच्या साली 600 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करून बायोचर तयार केले जाते. 600 डिग्री टेम्परेचर पर्यंत या कोको बियांच्या सालींना गरम केले जाते आणि ही बायोचर पावडर तयार केली जाते. आता ह्या प्रक्रियेत काय होते तर हरितगृह वायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस काय होतात, बायोचर मध्ये स्थिरावतात. याच्यात ते स्थिरावले जातात आणि नंतर हे बायोचर खत म्हणून वापरले जाते आणि आपण नंतर हे बायोचर खत म्हणून वापरू शकतो. म्हणजे यात ग्रीन हाऊस गॅसेसही ऍब्झॉर्ब केले जातात किंवा स्थिरावले जातात आणि याचा खत म्हणूनही आपल्याला वापर करता येतो. आता ही पावडर म्हणजेच बायोचर ग्रीन सिमेंट तयार करण्यात वापरण्यात येईल. आता बायोचरचा वापर ग्रीन सिमेंट करण्यात येणार आहे. नंतर बायोचर हे मातीची गुणवत्ता वाढवते. आता याला आपण खत म्हणून वापरले तर ती मातीची गुणवत्ता वाढवते आणि मातीचे सूक्ष्मजीव संतुलन सुद्धा स्थिर राखण्यास मदत करते. आता 1 टन बायोचर 2.5 ते 3 टन एवढा कार्बन साठवून ठेवू शकते. यात हे महत्वाचे आहे, लक्षात ठेवायचे की 1 टन बायोचर 2.5 ते 3 टन एवढा कार्बन साठवून ठेवू शकते. आता सध्या बायोचरच्या उत्पादनाचा खर्च खूप जास्त आहे. आता पुढे याच्यावर अजून संशोधन होईल आणि याच्यात डेव्हलपमेंट केल्या जातील. तर यात महत्वाचे म्हणजे ही बायोचर पावडर कुठे तयार केली जात आहे तर जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरात. आणि ही कशापासून बनवली जात आहे तर ती कोको बियांच्या सालीपासून तयार केली जात आहे. इथे हे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. शानन जलविद्युत प्रकल्प हा उहल नदीवर आहे. उहल ही नदी बियास नदीची उपनदी आहे. हा जलविद्युत प्रकल्प हिमाचल प्रदेशमधील मंडी या जिल्ह्यात आहे. हा प्रकल्प 1925 मध्ये मंडी संस्थानाचे राजे जोगिंदर सेन आणि कर्नल BC बट्टी यांच्यात 99 वर्षाच्या करारावर बांधण्यात आला होता. 1966 मध्ये हा प्रकल्प पंजाबला सोपवण्यात आला. मार्च 2024 मध्ये या 99 वर्ष कराराची मुदत संपुष्टात येत आहे. तरी पंजाब सरकारने 200 कोटी रुपये एवढा निधी या प्रकल्पावर खर्च करण्याचे ठरवले आहे. तर यात महत्वाचे म्हणजे काय तर भूगोलात यात प्रश्न तयार होतील. तर शानन जलविद्युत प्रकल्प हा कुठल्या नदीवर आहे तर उहल नदीवर. आणि उहल नदी ही कुठल्या नदीची उपनदी आहे तर बियास नदीची उपनदी आहे. आणि बियास नदी कुठल्या नदीची उपनदी आहे तर ती आहे सिंधू नदीची उपनदी. तर यात भूगोलावर प्रश्न येऊ शकतात, हे लक्षात ठेवायचे की शानन जलविद्युत प्रकल्प कुठल्या नदीवर आहे तर तो आहे उहल नदीवर, जी बियासची उपनदी आहे. आणि तो कुठल्या राज्यात आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. पुढची बातमी बघूयात. 100 मीटर अंतर 10 सेकंदापेक्षा कमी वेळात धावणारा पहिला अमेरिकी धावपटू जिम हाईन्स यांचे 76व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी 1968 मध्ये US चॅम्पियनशिप स्पर्धेत 9.9 सेकंदात 10 मीटर अंतर पार केले होते. तर यात महत्वाचे म्हणजे जिम हाईन्स हे कशाशी संबंधित होते तर ते खेळाशी संबंधित होते. ते एक ॲथलीट होते, हे येथे महत्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. दुबई ओपन 2023 ही बुद्धिबळ स्पर्धा अरविंद चिदंबरम याने जिंकली. अरविंदला $12,000 आणि स्मृतिचिन्ह बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले. 2022ची दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धा सुद्धा अरविंद चिदंबरम याने जिंकली होती. तर सलग 2 वेळा ही स्पर्धा अरविंद चिदंबरम याने जिंकलेली आहे.
पुढची बातमी बघूयात. 23 मे ते 1 जून 2023 दरम्यान सालाह ओमान येथे झालेली पुरुष ज्युनियर आशिया हॉकी स्पर्धा ही पाकिस्तानवर मात करत भारताने जिंकली आहे. हे भारताचे चौथे विजेतेपद आहे. भारताने हा किताब सगळ्यात जास्त वेळेस म्हणजे 4 वेळा जिंकलेला आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.